तुतारीचा निनाद ऐकल्यानंतर आपल्या रोमारोमातून असा संचार होऊ लागला. असंच काहीसं घडलं होतं पुण्याला. कुठे कुठे पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या देवालयात. हे देवालय म्हणजे रमणीय स्थान होतं. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवाजीराजे त्यावेळेला बालराजे होते. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यातले काही मावळे मंडळी मसलसीसाठी त्या ठिकाणी एकत्र जमली होती. त्या किर्ण अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसलं खलबत मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी फार मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार, त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसं छान चाललं आहे, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट असं राहावे का? दुसऱ्याच्या उंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूने अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्ध होतात. आपली माणसं या युद्धामध्ये नाहक मारली जातात. कुटुंबाच्या कुटुंब देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची मूळ दुर्दान होते आहे. आणि इतकं होऊन आपण सोसत राहायचं काय? आपल्या पदरी काय गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचं? दुसऱ्यासाठीच लढायचं, दुसऱ्यासाठीच मरायचं. सांगा सांगा, तुम्ही सांगा, वतनाच्या लोभाने आपण हे असंच चालू द्यायचं का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते मध्येच थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला बोला भावराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हो हो राजे, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देऊ. हे सारे तेजस्वी वीर एका आवाजात बोलले. मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढली. एकेकाकडे पाहत ते म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरवा. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचं, सर्वांनी खपायचं, सर्वांनी प्राण अर्पून कामाला लागायचं. आपलं ध्येय म्हणजे काय? हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. उठा उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करूया. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे वर्चस्व सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शेवटी निश्चयाने शिवराय बोललेच. रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले. ते स्वराज्याच्या अनाबाका घेऊनच. शिवरायांचं मन उचंबळून आले. ते पुण्यास येतात तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपले मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा त्यांना विश्वास देऊन गेली. शिवाजीराजे नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी, वाटा, घाट, चोरवाटा निरखाव्या असा त्यांचा क्रम सुरू झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतकर्ण जिंकली. हो, तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. जगायचे तर शिवरायांसाठी, मरायचे तर शिवरायांसाठी असं जो तो मानू लागला. आता शिवरायांच्या हालचालीला उधाण आलं. समुद्राला भरती यावी, शिवरायांनी
पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यांचं बारीक नजरेने निहाळले. चोरबाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे, शत्रूंच्या फौजांची ठाणी याची खडानखडा माहिती मिळवली. बारामवळा ठिकठिकाणी देशमुख मंडळी आपली वतने विलक्षण लोभाने सांभाळत होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडायचे. या भांडणामध्ये शक्ती उगाच वाया जात असे हे शिवरायांनी ओळखलं. त्याला आळा घालायचा. शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत, त्यांची समजूत घालत, स्वराज्याच्या ध्येयानं त्याला भारून टाकत शिवरायांनी त्यांना गोड बोलून आपलंस केलं. काहींनी दांडगाई केली. त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणलं. मराठ्यांचे आपापसातले झगडे त्यांनी थांबवले. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंजाराव मराळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांधल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवरायांच्या नावाने जहागीरचा कारभार सुरू झाला. शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती आणि ती मुद्रा प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्व वंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेत होता. त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेतच कोरलेल्या असायच्या, पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती. स्वराज्य हवे तर स्वभाषा हवी, स्वराज्य हवे तर स्वभाषा हवी, स्वधर्म हवा, त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको. शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले.